नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत नागपूरच्या महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेले प्रभाग क्रमांक 18चे एक भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, गेल्या 25 वर्षांपेक्षा अधिक काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष या वेगवेगळ्या मंचांवरनं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणारे, प्रचंड मेहनतीतून समर्पणातून आपला स्वतःचा व्यवसाय उभा करून संघर्षमय जीवन जगत आजपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारे आणि संघ विचारांना आणि भाजपाच्या विचारांना प्रतिष्ठित करत आपला कामाचा ठसा उमटवणारे सुधीर उर्फ बंडू राऊत सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. बंडू भाऊ, सगळ्यात पहिला प्रश्न माझा आपल्याला आहे की ही जी उमेदवारी आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीतली, त्याच्या संदर्भातली तुमची जी भूमिका आहे, तुम्ही ज्या विचारांसाठी, ज्या कामांसाठी म्हणून ही निवडणूक लढवणार आहात, त्याबद्दल काही सांगा. सर्वात पहिले तर ही जी उमेदवारी आहे ही नागपूर शहरामध्ये 4चा प्रभाग आहे. 4च्या प्रभागामध्ये मला जी उमेदवारी दिली, सर्वच ठिकाणी 1-2 सिनियर आणि 1-2 नवीन उमेदवार अशा प्रकारची उमेदवारी देण्यात आलेली आहे. कारण आता प्रवीण दटके आमदार झालेले आहेत, संदीप जोशी आमदार झालेले आहेत, अविनाश ठाकरे लढत नाही, दयाशंकरजी तिवारी पण ही निवडणूक लढत नाही. मग अशा वेळेला महानगरपालिका चालवण्याकरता काही सिनियर लोकांची आवश्यकता असेल असं मला वाटते आणि म्हणूनच त्या ह्याच्यावर मला पक्षाने उमेदवारी दिली आहे. बरोबर, एक सिनियर उमेदवार म्हणून पक्षाने तुमच्या नावाचा विचार केला आहे. निवडणुकीच्या संदर्भात पुढे जाण्यापूर्वी एक प्रश्न माझा असा आहे की तुमचा आजपर्यंतचा जो प्रवास आहे, एक सगळ्यांना जो माहिती आहे, तो एक संघर्षातून पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे, तर या प्रवासाविषयी काही सांगा. मी 14 वर्षाचा होतो तेव्हापासून सामाजिक कार्यामध्ये जोडलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसंघ असो, भारतीय जनता पार्टी असो, मी अयोध्या मंडळाचा युवा मोर्चाचा महामंत्री होतो. त्याच्यानंतर मी मध्य नागपूरचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर नितीनजी गडकरींचा मध्य नागपूरचा निवडणूक प्रमुख होतो. त्याच्यानंतर मी प्रवीणजी दटके यांचा निवडणूक प्रमुख होतो आणि आज भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचा मी नागपूर शहराचा महामंत्री आहे. हे सगळे कामं यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी पक्षाने मला दिली आणि ती मी नेहमी पार पाडत आलो. तुम्ही यापूर्वी पण नगरसेवक राहिले आहात, तर त्यावेळेला हाताळलेले या परिसरातले काही विषय असतील किंवा आता निवडणूक लढवत असताना पुढच्या काळात या वॉर्डासाठी, या परिसरासाठी काही कामं करण्याचं आपण ठरवलं असेल, तर ती कामं नेमकी कोणती आहेत? काय झालं की प्रवीणजी दटके हे महापौर होते आणि मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो. दोघांची प्रभाग लागून होते, त्याच्यामुळे पैशाची काहीच कमी या आमच्या प्रभागाला राहिली नाही. आणि प्रवीणजी ज्या भागाचे नगरसेवक होते, मी ज्या भागाचा नगरसेवक होतो, तो जॉईन होऊन आता 4चा प्रभाग झालेला आहे. संपूर्ण शिवाजीनगर, भूतेश्वर नगर हे सिमेंट रस्त्याने आम्ही तयार केलेला आहे. राहतेकर वाडीचा पूल कधी पडेल अशा परिस्थितीमध्ये होता, तो पूल माझ्या काळामध्ये मी बनवला. शुक्रवारीचा एमएससीबीच्या ऑफिस समोरचा पूल अरुंद होता, त्याला मोठा करण्याचं पण काम मी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे काम करत 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 आता खोडे उद्यानमध्ये तुम्ही जर जाल तर तुमच्या लक्षात येईल की 600 ते 700 लोक, प्राणायाम नावाची, संजीवनी प्राणायाम नावाची संस्था आहे, त्यांच्या मार्फत, गार्डन क्लबच्या मार्फत मी त्याचं जेवढं सौंदर्यीकरण करता येईल ते केलं. नागपुरात एक वेगळा प्रकल्प मी उभा केला आणि तो भोसला विहार कॉलनीमध्ये केला की तुळस उद्यान म्हणजे ऑक्सिजन गार्डनची निर्मिती नागपूर शहरामध्ये सगळ्यात पहिले मी निर्माण केलेली आहे. मी महानगरपालिकेमध्ये परिवहन सभापती होतो. नितीनजीच्या आशीर्वादाने पहिल्या ज्या 5 ग्रीन बस आल्या इथेनॉलवर चालणाऱ्या, त्या आम्ही स्कॅनिया कंपनीकडून, बंगलोरला ती कंपनी आज आहे, त्या 5ही बस
आणण्याचं काम नितीनजीच्या मार्फत मी केलेलं आहे. नंतर मी फायरचा आपण सभापती होतो. त्या काळामध्ये आपल्या इथं उंच बिल्डिंगची निर्मिती चालू झाली होती आणि आपल्या फायर ब्रिगेडच्या गाडीची शिडी त्या बिल्डिंगच्या मजल्यापर्यंत पोहोचूच शकत नव्हती. अशा वेळेला 11 मजल्यापर्यंत फायरची शिडी पोहोचेल अशी स्नॉर्केल गाडी आणण्याचा पण पूर्ण यशस्वी प्रयत्न मी केला आणि तो यशस्वी झालेला आहे. हे सगळं करत असताना म्हणजे साधारणतः रस्ते, पाणी, वीज, बगीचे हे महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जाणारी कामं असतात. याच्या पलीकडे जाऊन पण तुम्ही काही विचार केला, प्रामुख्याने या परिसरातली तरुण पिढी जी आहे, ज्याला आता नवीन भाषेत जेन झी म्हणतात, तर त्यांच्यासाठी पण काही गोष्टी तुम्ही केल्यात, तर त्या कोणकोणत्या? प्रामुख्याने आता अभ्यास असं आहे करण्यासाठीची की व्यवस्था आहे. रस्ते जे आहे, रस्ते झाडू मारणे, गटर साफ करणे, लाईट, ही महानगरपालिकेची आणि नगरसेवकाची नैतिक जबाबदारी आहे. हे काही महानगरपालिका आपल्यावर उपकार करतात अशातला भाग नाही, तर महानगरपालिकेला आपण जो टॅक्स पेड करतो त्याच्यातनं या सुविधा महानगरपालिका आपल्याला देत असते. परंतु ज्याची सत्ता केंद्रामध्ये आहे, ज्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे, त्या पक्षाला जर तुम्ही निवडून दिलं तर लागणारे मोठ्या प्रमाणातले जे पैसे आहे, कुठल्या कामाकरता पैसे आहेत, ते पैसे महाराष्ट्र शासन आपल्याला देऊ शकते. नवीन पिढीकरता हे जे महानगरपालिकेचे रेग्युलर काम आहे, हे जरी संपल्यानंतर आमदार प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत असताना नवीन पिढीकरता ई लायब्ररीची आम्ही कल्पना समोर आणली आणि फक्त आश्वासन देत नाही, तर कोठी रोडमध्ये हेडगेवारांच्या नावाची एक ई लायब्ररी आहे, चिटणीसपुऱ्यामध्ये राजेश्री शाहू महाराजांच्या नावाची एक लायब्ररी आहे आणि भूतेश्वर नगरमध्ये आता ई लायब्ररी ती पूर्ण बिल्डिंग होऊन तयार आहे, फक्त त्याचं उद्घाटन करण्याचं बाकी आहे. हे नवीन पिढी करता आमदार प्रवीण दटके आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेलं सगळ्यात मोठं काम आहे असं मी समजतो. बंडू, एक विषय अजून आहे की ज्या प्रभाग क्रमांक 18 मधून आपण निवडणूक लढवतात, आपण आधीच सांगितलं की पक्षाने उमेदवारी देताना एक बॅलन्स साधलाय की सिनियर लोकांना पण उमेदवारी दिली, काही नवीन चेहरे पण आणण्याचा प्रयत्न केलाय, पण तरी या वॉर्डात बंडखोरी झालेली आपल्याला दिसते. तर त्याचा सामना तुम्ही कसा करणार आणि त्याबद्दल तुमचं काय नेमकं मत आहे? कसं आहे की 9 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे. अनेक तरुण, अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उत्सुक होते की मला तिकीट मिळाली पाहिजे आणि ती उत्सुकता असणे साहजिक आहे, प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असली पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वांना मान्य असला पाहिजे असं मी समजतो. हा निर्णय कदाचित माझ्या बाबतीतही घडला असता तर तो मला पण मान्य असता, परंतु मला आताच नगरसेवक बनायचा आहे ही कल्पना भारतीय जनता पार्टीच्या सच्च कार्यकर्त्याची किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची असूच शकत नाही. आज इथे राष्ट्रीय जे संघाचं कार्यालय आहे ते आमच्या भागामध्ये आहे. सगळे स्वयंसेवक निर्मितीच आमच्या इथून झालेली आहे. या प्रभागात हेडगेवारांचं घर आहे आणि म्हणून मी हे म्हणतो की ज्यांनी काही आपली उमेदवारी अपक्ष दाखल केली आहे, याला या प्रभागातील नागरिक कुठेही विचारणार नाही असं चित्र तुम्हाला निवडणुकीनंतर नक्कीच दिसेल. संघाचा स्वयंसेवक किंवा या परिसरातले मतदार हे विचारांवर निष्ठा ठेवणारे आहेत आणि ते विचारांनाच पाठबळ देतील असा विश्वास बंडूभाऊ राऊत या ठिकाणी व्यक्त करतायत. बंडूभाऊ, शंखनादच्या या प्लॅटफॉर्मवर आपण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालात. आपले खूप खूप आभार आणि आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.